तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। छडालामध्ये 5व्या ढालीत 12 भावनांचं वर्णन केलं. कशासाठी केलं? त्या वैराग्याला वाढवणाऱ्या आहेत. म्हणजे तुम्हाला जेव्हा वैराग्य होणार त्यावेळेस ह्याच्या निमित्त दृढता येईल अजून, म्हणून वैराग्याला प्रेरित व्हा आणि त्याच्यासाठी ह्याचं अवलंबन घ्या हे सांगतायत. कुठल्याही 12 भावना असू देत, त्या 12 भावना तुम्हाला वस्तू स्वरूप दाखवतात. काय प्रत्येक द्रव्य क्षणिक आहे त्याचा स्वभाव, किंवा द्रव्य नाही, कुठलीही वस्तू असू दे तुमच्याजवळ ती क्षणिक आहे. संयोग असू दे तो क्षणिक आहे. धन आहे ते म्हणा आहे ना, हाय का गेलं म्हणजे काही असू दे ती वस्तू आपल्याला शाश्वत वाटते, म्हणून त्याच्याशी प्रीती, म्हणून ते जोडण्याचा प्रयत्न. मग परवा एक वाक्य काय सांगितलं जिजोबायांनी, जॉब का करत होतो? सुखासाठी म्हणले. धन का कमवता? सुखासाठी. मग लक्ष काय आणि साधन काय झालं होतं? सुख हे साध्य होतं आणि साधन होतं धन. आता म्हणले उलट झालं. काय झालं? साध्य झाले धन आणि सुख विसरूनच गेले. सुखी आहेस का दुःखी आहे भैया? दुःखी दिसायलाच मला का म्हणजे धन असतं तर ते सुखाला कारण असतं, तर मग किती धन मिळवले तर सुख का नाही मिळालं? सुखी का झालो नाही? म्हणजे म्हणून सांगतायत की आपलं ध्येय बदललं ना. सुखासाठी तर आपण काय धन मिळवल्यावर त्याच्यातून सुख वस्तू गोळा करू आणि मग सुखी राहू हा प्रयत्न होता तुमचा. पण आता काय झालं? सगळ्या वस्तू गोळा झाल्या, धन गोळा झालं, पण तरी सुद्धा सुख कुठं राहते? म्हणजे सुख कुठं गेलं? मग दुसऱ्या वस्तूच्या मागं पळालेलं असतं. जे घरात वस्तू आहे त्यांच्या बरोबरचं सुख राहिलंच नाही. कुठली वस्तू तुम्हाला सुख देणार होती ना, समजा गेला बाजारामध्ये आणि काय बघितलं होतं? दागिना बघितला एखादा, आवडला, आणला, तिथं पाहताना वाटलं होतं की हे घातल्यावर सुख मिळणार, आणि घातल्यावर काय झालं? परत दुसरीची इच्छा नाही की सुख राहिलंच नाही तिथे. तेच की दुसऱ्या परत गोष्टीची इच्छा, त्याच्यातून सुख, म्हणजे सुखाला स्थान नाही राहिलं तुम्हाला बाहेर. म्हणून सांगतायत की सुख स्थान कुठं आहे? आपल्यामध्ये आहे. ते जाणायला पाहिजे, समजायला पाहिजे. असं वाटतं का माझ्यामध्ये माझं सुख आहे? म्हणेन कुठं शोधायला सांग बघू सुख? कुठल्या कुठल्या गावाला गेला होता सुखाला शोधायला? संयम असंयमी होतोय सुख शोधत आपण. म्हणून सांगतायत की निर्णय करा की आपल्याला एकदा सुख हे माझ्यामध्ये आहे. मी स्वयं सुख वस्तू आहे. बाहेर सुख माझं नव्हतं, नाही, नसणार. म्हणून हे आपल्याला 12 भावना काय सांगतायत की स्वभाव काय आपला हे जाणा. सुख हा माझा स्वभाव आहे. तुम्ही परवस्तूतून सुख शोधायला गेलात तर नियमाने दुःखी होणार. म्हणून एक तर जन्म सुखाचं कारण का दुःखाचं? दुसऱ्याचं नाही हो, आपलं दुःखाचंच. मग हॅपी बर्थडे का करता हो? म्हणजे जन्म हे पण ऍक्च्युली दोष आहे आणि मरण हा सुद्धा दोष आहे. तुम्हाला मरणाचं भय वाटतं, जन्माचं का नाही वाटत हो? म्हणजे आपण अनेक जन्म केलेत आजपर्यंत, तरी सुद्धा अजून जन्माचीच तयारी आहे. म्हणजे मरणाच्या जवळ चाललोय तर हे विचार आहेत का की माझं जन्म मरणाचा अंत होऊ दे? काय भाव करतोय? म्हणजे भावना तर आपली अशी असावी की आता कधी मला मरायला लागू नये, कधी आपल्याला जन्म न हो. आहे का भावना तशी? मला असं वाटत नाही मरावं नाही. तेच की हे मरण असं व्हावं की पुन्हा जन्म न व्हावा. म्हणजे आपली तयारी चालली आहे की मरण आलं तर परत जन्म आहेच, परत पुढच्या देहात जायचं तर हे मिळवू ते मिळवू. मग आम्ही आता तेच वाचलं, निर्जरा कोणाला होते. तर हे का मागच्या वेळेस होतं ना फोटो काढलेले का नाही आहेत म्हणायला? आम्ही काय वाचलं आता की जो जीव निदान रहित असतो ना तोच निर्जरेला पात्र आहे. निदान म्हणजे काय? परभवामध्ये काहीतरी मिळावं ही आशा, इच्छा, ह्याला म्हणायचं निदान. तर सांगितलं त्यांनी जो निदानाने रहित असतो त्यालाच निर्जरा होते. का? म्हणजे निदान म्हणजे काय झालं? तो परद्रव्यामध्ये अडकलाय.
मग स्वतःची अनुभूतीच नाहीये, त्याला जाणीव नाहीये, मी कोण आहे हे माहित नाहीये. मग मला काय इंद्रपद मिळावं, मी देव बनावा, मी चक्रवर्ती व्हावं, हे सगळे भाव मिथ्या दृष्टीला असणार आहेत. सम्यक दृष्टी असे भाव नाही करणार. आणि ज्याला असे भाव झाले तो सम्यक दृष्टी नाही राहणार. म्हणून सम्यक दृष्टीला निर्जरा आहे, मिथ्या दृष्टीला निर्जरा नावाची आहे. त्यामुळे ती काय तुम्हाला मोक्ष मार्गामध्ये उपयोगी नाहीये. म्हणून सांगतायत तुम्ही काय करावं, निदान करू नकात. काय काय पाहिजे, मला माझ्या तपस्येचं फळ, मी एवढं आत्मध्यान करतोय, मी एवढं संयमानी राहतोय, मी इतकी ज्ञानाची साधना करतोय, मला काय मिळावं. म्हणता की नाही त्या कंपनीमध्ये, एवढं मी काम करतो तर मला काय देतच नाही. म्हणजे बाहेरच्या सगळ्या गोष्टी संसारामध्ये तुम्ही इच्छेने करताय, अपेक्षेने करताय. पण धर्मामध्ये अपेक्षा करणार तर धर्म संपणार. म्हणून सांगितलं जिथं अपेक्षा आली समजून घ्या संसार आहे, आणि जिथं अपेक्षा संपली तिथं समजून घ्या ज्ञानपूर्वक बरं का, तिथं धर्माची सुरुवात आहे, निर्जरेची सुरुवात आहे. मग आता मी संयमीला विचारलं की म्हटलं आपण घरामध्ये राहतो, वावरतो, सगळ्या क्रिया करतो, परिग्रह जोडायचं जास्त काम असतं. म्हटलं असे ना का राहू देत, संसारी आहे, गृहस्थ आहे, तोपर्यंत सगळ्या क्रिया करणार, सगळं राहणार जवळ. पण ते असताना त्याच्यामध्ये तुम्हाला भेद किती वेळा जाणीवेत येतो. खरं आम्हा तर नेहमी सांगतात की सगळ्यात राहता पण सगळ्यापासून भिन्न जाणा, करताना करणारा नाही जाणणार आहे, खाताना खाणारा नाही जाणणार आहे. किती भेद भावना होती सांगा मला. कधी आठवतं का असं? ती म्हणाली बरं का असं की कधीतरी लक्षात येते म्हणली, जेव्हा जाऊ देत हे काय करायचं नाही आपल्याला. म्हणजे असं नाही काय म्हणायचं, ते सोडायचंय म्हणून नाही, ज्ञानपूर्वक वैराग्यपूर्वक ते मी करणारा नाहीये, नाही मिळालं मला त्यात पण आनंदी आहे मी, हे भावना जिथं असेल ना तिथं निर्जर आहे. म्हणून सांगितलं निदान करणार त्याला निर्जरा होणार नाही. आणि त्यांनी एक वाक्य छान घेतलं, काय म्हणले की जो निदान करतो ना तर त्याचं ज्ञान स्वच्छ नसतं. म्हणजे नाही, अशुद्धी कुठं आली, अपेक्षा आली तिथं अशुद्धी आली. त्यामुळं जो अपेक्षा करणार, इच्छा करणार, त्याच्या ज्ञानामध्ये स्वच्छता कशी राहणार. तिथं दुःखीच आहे, अपेक्षा का तिथं दुःख आलं. म्हणून सांगतायत की जिथं अपेक्षा आहे दुःख आहे, जिथं निदान आहे तिथं अपेक्षा आहेत, अपेक्षा आहे तिथं दुःख आहे, बंध आहे, निर्जरा नाही. आपल्याला काय करायचंय, काय करायचंय, मग निर्जरा करायचे. तर असं वाटतं का की माझ्याकडे किती भार झालाय आता, कशाचा, असं वाटतं का. उगीच आपल्याला शास्त्रासमोर म्हणतोय आपण कर्माचा भार म्हणून, किती भार आहे भैया, असं ओझ झालंय असं वाटतंय का तुम्हाला. झाल्यावर ते टाकायचा प्रयत्न करता, पण त्याचं ओझ आहे असं वाटतच नाही ना. म्हणून तर अजून जोडायचं काम करतोय, अजून जोडायचं काम करतोय. रोजच्या आपल्या दिवसामध्ये पडताळा ना, मी निर्जरेसाठी किती प्रयत्न करतोय किंवा किती निर्जरा होतीये माझी, आणि जोडलंय किती आज. आम्हाला सांगतात ना क्रेडिट अँड डेबिट सगळं बघत जा रोजचं रोज आपलं, किती मी आज धर्म केला, किती धर्माचे परिणाम केले आणि किती संसारायोग्य परिणाम केले. संसार पण करेल ज्ञानी नाही असं नाही आहे, पण तरी सुद्धा श्रद्धा सांगताय तो, तुमची श्रद्धा कुठं पाहिजे, त्याच्यातून सुख नाहीये ही श्रद्धा असेल तर संसारी सुद्धा मोक्ष मार्गस्थ आहे असं सांगितलं. म्हणून निर्जरा करायची तर त्याच्या अनेक पात्रता सांगितल्यात. तर ते वाचू आपण. हे आहे का, नाही आहे, नाही आहे. मागं फोटो काढलं होतं की आपण, नाही नाही ते नाही, ते हुकुमचंद भारीलचे 12 भाव आहेत, वरून द्या त्यांच्या हातात काकी. किती पाणी सांगितलं. तर पहिलं त्यात घेतलं होतं त्यांनी निर्जरेची पात्रता कोणामध्ये आहे, जो ज्ञानी आहे तोच निर्जरेचा पात्र आहे. का बरं, अज्ञानीला निर्जरा होणार नाही. का म्हणलं असं, त्याला अज्ञानीला अपेक्षा असते, सगळं झालं की कर्म, इच्छा आहे, मोह आहे, राग द्वेष आहे. अज्ञानी आहे तो स्वतःला कर्मरहित जाणत नाही, त्यामुळं त्याला नाही रे भैया निर्जरा भावना.
मागं चाललाय तू घ्यायचंय का अजून एकदा तेच काढलेलं. हुकुमचंद भारीलच्या 12 भावना आहे, त्याच्यामध्ये निर्जरा भावना सांगते. शुद्धात्मा की रुचि संवर साधना है निर्जरा, ध्रुवधाम निज भगवान की आराधना है निर्जरा, निर्मम दशा है निर्जरा, निर्मल दशा है निर्जरा, निज आत्मा की ओर बढ़ती भावना है निर्जरा. काय सांगितलं? करा ट्रान्सलेट. रुची म्हणजे ऍक्च्युली घ्यायचं श्रद्धा. रुची हा शब्द श्रद्धेसाठी येतो. मग शुद्धात्म्याची रुची जिथं आहे तीच संवर भावना आहे, तीच निर्जरा आहे. ध्रुवधाम निज भगवान की म्हणजे ध्रुवधाम म्हणजे बोला बोला. भगवान की आराधना है निर्जरा. आपल्या आत्म्याची आराधना करणं म्हणजे निर्जरा. आराधना म्हणजे पोरीचं नाव नाहीये. साधना, आराधना, भावना लय बापले पोरी आहेत. ध्रुवधाम निज भगवान की आराधना है निर्जरा. आराधना म्हणजे मागं सांगितलं होतं ना, अष्टसहस्रीमध्ये त्यांनी सांगितलं होतं. समयसार मध्ये नाही, तिथं पण साधना असा अर्थ आला, तो पण आहे. परत आराधना म्हणजे काय सांगितलं की दोष नाही सांगितलं ना. आराधना राध म्हणजे दोष. तोच आपल्या स्वभावापासून जो बाजूला जातो त्याचा दोष घडतो. हीच काय निराधना आहे. बर काय सांगितलंय? स्वभावाची आराधना म्हणजे आपल्या स्वभावातच राहणं हीच खरीच आराधना आहे. तर राधते का राधना असं काहीतरी काय, राधती असं काय आहे. तर तो शब्द दोषासाठी येतो. दोष जिथं करतोय तो राधते ऍक्च्युली काय होतं? दोष. मग आराधना काय आणि विराधना काय? बघू त्याचा अर्थ बघून सांगते. काय मला नाही लक्षात. भगवंताची आपण आराधना करतो, मित्र भगवंताची आराधना म्हणजे मग तोपर्यंत बाहेरच आहे. भगवंतांची आराधना करतो तोपर्यंत आत्मा नाही दिसणार. म्हणून त्यांच्याकडून आपल्याकडे यायचंय. जेव्हा विकल्पात जातो तेव्हा हा बरोबर. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की अष्टसहस्रीमध्ये की अनेक ज्ञान पर्यायांमध्ये तुम्ही जो विषय ठेवता, जो आराध्य आहे तुमचा, त्याला लक्ष करून केलेल्या अनेक ज्ञान पर्याय त्याला म्हणला आराधना. म्हणजे तुम्ही कोणाची आराधना करता हे त्या विषयावर डिपेंड आहे. कोणाची करतो? धन 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 पर्यायाची करतोय, शरीराची करतोय, बाह्य सुखाची करतोय. मला ह्याच्यातून सुख मिळावं, त्याच्यातून मिळावं, म्हणजे सगळ्या परद्रव्यांची आराधना चालू आहे. पण स्वतःची आराधना काय करतोय म्हणजे विषय पडताळा. जो काय आपण अनेक ज्ञान पर्यायात विषय घेतोय ना, भक्ती पण त्यांनी तेच सांगितलं. भक्ती म्हणा, आराधना म्हणा, साधना म्हणा, भावना म्हणा, हे सगळं ऍक्च्युली एक अर्थवाची आहे. पण परत केलेत अनेकांनी अनेक प्रकाराने अर्थ त्याच्यामध्ये. तर आराध्य रूपाने ज्याच्या प्रती ज्ञान आपलं आकृष्ट झालं किंवा अनेक ज्ञान जोडले गेले त्याला म्हणलं आराधना. काय सांगा? आराध्य रूपाने स्वतःचा आत्मा ठेवलाय तर त्याच्या प्रती अनेक ज्ञान पर्याय जोडल्या जाणं त्याला म्हणलं आराधना. ऍक्च्युली आहे तिथे एका पर्यायात सुद्धा आराधना आहे, नाही असं नाहीये.
फक्त आराध्य निश्चित करत नाही आपण. कोणाची आराधना करायची आहे, कधी करायची आहे, कशी करायची आहे, का करायची आहे, आहेत का प्रश्न आपल्याकडं? प्रश्न तर विचारा की उत्तर मी सांगते. मीच प्रश्न आहे, मीच उत्तर सांगितल्यावर बरं मी प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर सांगा. म्हणजे आराध्य रूपाने कोणाला आपण ठरवतो त्याचीच आपल्याकडून भक्ती होते, आराधना होते. म्हणून आजपर्यंत तेच केलंय, बाहेरच्या विषयांची भक्ती केली, आराधना केली, त्यामुळं स्वतःची प्राप्ती झाली नाहीये, म्हणून निर्जरा झाली नाहीये. म्हणून सांगतायत की ध्रुवधाम निज भगवान की आराधना है निर्जरा. ध्रुवधाम स्वरूप निज भगवान आत्म्याची आराधना जिथं झाली तिथंच निर्जरा आहे. प्रज्वल. मानना ऐकू येऊ दे की भैया, किती जोरात हळू वाचायलाय. निर्मोह म्हणजे निर्मोह. निर्मोह दशा म्हणजेच निर्जरा आहे आणि निर्मल दशा निर्मल म्हणजे स्वच्छ. ऍक्च्युली दशा म्हणत असताना तिथं स्वभाव दाखवायचा आहे, पर्याय नाही. तर जिथं निर्मोह स्वभाव आहे तिथं निर्जरा आहे, त्या स्वभावाची साधना म्हणा किंवा स्वभाव रूपाने परिणमन म्हणा चालतंय. तर जिथं आहे तिथं निर्जरा आहे. म्हणजे स्वभाव तर निर्मळ आहे, पण तुमच्या पर्यायात नाही प्रगटला तो स्वभाव, तर म्हणूनच अजून अशुद्धी आहे. तर घरामध्ये तुमच्या करोडो रुपये ठेवलेत, पण बाहेर जाऊन भीक मागतोय, तर कोण त्याला करोडपती म्हणणार? असं करतो कोण कोण माहितीये का? माहितीये तुम्हाला? बिझनेस नाही रे, थांब जरा. म्हणजे असे अनेक जण आहेत म्हणून ऐकले मुंबईमध्ये की एकेका ठिकाणी लाखो करोडो रुपयांचे फ्लॅट घेतात आणि कुठं ते कुठले असतील ना, मला नाव पण माहित नाही कुठं, हा असं जिथं लोक कलकत्त्याला एक झालं फिरतात तिथं रस्त्यालाच तो म्हणजे परत त्याचं ध्यान मरून मेला होता. म्हणून मग पोलिसांनी त्यांची डेड बॉडी घेतल्यानंतर परत त्यांचं चौकशी केली, तर त्याच्या घरी फ्लॅट असे त्याचे कलकत्त्यात 2-3 होते आणि 3 कोटी रुपये सापडले. करोडपती. आणि तो काय करायचा, फक्त दुसरं काम नाही, काही फक्त भीक मागायचं. असं सांगितले की ते पण तेच की मुंबईमध्ये पण असे अनेक जण म्हटले की असं त्या अपार्टमेंट मध्ये मोठ्या मोठ्या कुठली चांगली एरिया रे, जुहू बिहू असं म्हणतात ना, तर तशा एरियामध्ये मोठे फ्लॅट घेऊन ठेवतात आणि म्हणले दिवसभर काय करतात, तर त्या एसी कार मधनं जाणार, ती कार पार्क करणार दुसरीकडे, कपडे चेंज करणार आणि असं काय करत नाही ना, म्हणजे न करणारे. म्हणजे शेवटी त्यांनी त्या टाईपनी भीक मागतोय, आपण दुसऱ्या टाईपनी मागतोय, आपण इंद्रियांकडे भीक मागतोय. भिकारी आहे का नाही हो आपण? म्हणजे वाटतंय का कुठं आपल्याला, म्हणून घ्यायला किती वाईट वाटतंय आपल्याला. पण जिथं कुठं अपेक्षा करतोय बाह्य परद्रव्याकडून, इंद्रियांकडून, शरीराकडून, संयोगाकडून, सगळी भीकच आहे ही. म्हणून सांगतात की कशासाठी सांगितलंय? निर्मम दशा आहे निर्मल. नाही, भिकारीकडे का गेलो? स्वतः जवळ असून सुद्धा सगळी आपल्या जवळ अनंत गुण असून सुद्धा आपण बाहेर. हा असं सांगत होते की वैभव आपल्या जवळ आहे, पण समजा करोडपती आहे, घरामध्ये करोड रुपये आहेत, पण बाहेर जाऊन जर भीक मागतोय तर त्याला कोण करोडपती म्हणणार? मग तसंच आहे, आता आपल्या जवळ अनंत सुख आहे, पण तुम्ही काय करताय सुखासाठी? बाहेर कुणातरी याचना करतोय, काहीतरी प्रयत्न करतोय, मिळावं, कधीच मिळणार नाहीये. म्हणून मागं सांगितलं होतं ना, त्याला सुखी कोणी करू शकत नाही. असे 2 जीव आहेत. कोण? ज्याला सुख स्वभावाचा परिचय नाहीये त्याला कोणी सुखी करू शकत नाही, आणि जो परातून सुख येतं असं मानतोय त्याला सुद्धा कोणी सुखी करू शकत नाही. म्हणजे सांगितलं म्हणून की ग्लास आहे, एक ग्लास, त्याच्यामध्ये अर्ध पाणी आहे. काय दिसलं तुम्हाला? काय दिसलं? रिकामा दिसला का भरलेला दिसला? काय रिकामा दिसला ज्याला जे दिसलं तो कसा? अर्धा तरी मिळालाय ना. दोन्ही दिसलं का? उगीच काय तरी आमच्याकडे असलं नाहीये, मोक्ष मार्ग एकच आहे. दिसायला पाहिजे. भरलेला आहे का रिकामा आहे? हो, म्हणजे आहे कडे दृष्टी जाऊ दे, नाही कडे जाणार अभावाकडे, तर बाहेरून सुख शोधत राहणार. म्हणून सांगते जे आहे त्याचा भोग घ्या,
ठीक आहे, आता तुम्ही मुनी नाही आहे, आता तुम्ही तीर्थंकर नाही आहे, सिद्ध नाही आहे, पण स्वभाव आहे ना आता माझ्याकडे तो, मग आहे त्याचा भोग घेणार तर सहज निर्जरा होणार. आणि जे कर्म आलेत ना ते तुम्हाला त्रस्त नाही करणार, त्याची निर्जरा होणार नाही असं नाही, पण ते त्याची आकुलता नाही राहणार, कधी होणार कधी होणार. तुम्ही केलंय ना भेदविज्ञान, त्याचं फळ मिळणार तुम्हाला, की ते कर्मांचं बंधनच राहत नाही तिथं. त्यामुळं ते कधी ना कधी जाणार तर जाणारच निश्चित, फक्त त्या श्रद्धेवर दृढ राहावा. म्हणून सांगितलं निर्मम दशा है निर्जरा, जिथं निर्मोहता प्रगट झाली तिथं निर्जरा आहे. मग आपण मोही आहे का निर्मोही? शरीरावर मोह करतो तर मग मोहित सांगायचं. कोण दुसरा नाही, मला तुमचं सांगा. मी नाही, मी कोण आहे हो? खरं घ्या त्यांच्याकडनं सगळं घ्या, माहिती का? त्यांची साधना एवढी चांगली आहे, त्यांचे विचार. तुम्ही काय करणार सांगा अशा कंडिशनमध्ये? ज्ञान राहणार का आपलं असं स्थिर? म्हणजे खरोखर संस्कार करून घ्यायसारखे आहेत आपल्यावर, की सांगायसाठी नाही आहे. जे त्यांनी ऍप्लिकेशन करतायत ना ते त्यांच्यावर दिसतंय तसं, त्याच्यामुळं कशामध्ये अडकणार नाहीत. कुठं त्रास होतोय शरीरामध्ये तरी सुद्धा वेदन सतत हेच चालू आहे, हे होत नाही आपल्याकडून. जेव्हा कर्मांचे तीव्र उदय चालू होणार ना त्यावेळेस अशी परिस्थिती नसते. म्हणून मग अशी आम्ही किशोरी काकींबरोबर तेच चर्चा चालली होती की वीरसागर महाराजांना शेवटच्या समयामध्ये म्हणले झटके येत होते, काय ते सनस्ट्रोक झाल्यामुळं, पण म्हणले आपली साधना कधी सोडली नाही त्यांनी. निरंतर 8 दिवस त्यांची संलेखना चालू होती, तर निरंतर म्हणले ते आपला उपयोग सांभाळून होते. असं राहणार का आपलं? आपल्याला साधे उदय तर आपण इतके आकुलित होतोय, इतके दुःखी होतोय. मग बरोबर आहे का ते? म्हणून काय करायला पाहिजे मग? अभ्यास करायला पाहिजे, स्थिर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पुरुषार्थ केला. जे शब्दात शिकले त्याला प्रॅक्टिकली उतरवायला पाहिजे, त्याच्याशिवाय उपयोग नाही. म्हणून असं आम्हाला पण असं वाटतं की आपण पण उतरवत नाहीये, आपण नुसतं शब्दातच चाललोय. मग जायला पाहिजे आतमध्ये, त्या शब्दातून पुढे धरायला पाहिजे, भावभासना करायला पाहिजे. सकाळीच मला पोटात दुखायला लागलं, अनंत सिद्ध सारखं चालू होतं. कशाला शाब्दिक? आपण केलेले संस्कार आहेत तर ते येणार. काय सांगतात? आपण जे सगळे रोज प्रवचन ऐकतो त्यातला 1% जरी आत्मसात केलं तरी पुष्कळसे आपल्याला. ते सांगालेत की त्यांनी जेव्हा शरीरावर येते ना वेळ त्यावेळेस ते अरिहंत सिद्ध सुद्धा मदत करत नसतात. मग सोडायचं का धरायचं? त्यांना सोडलं तर कुठं जाणार? एक स्वतःला पण धरलं नाही आणि त्यांना पण धरलं नाही तर फिरा म्हणतात निगोदामध्ये मग सगळे कर्म. म्हणून सांगितलं की निर्मम दशा आहे निर्जरा. आमचा संध्याकाळचा मोहावरच चाललाय विषय सगळा. सिद्ध भगवान विमोह स्वरूप आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये मोह नाही, विरहित, मोह विरहित असणारे ते विमोह स्वभावी भगवान. मग त्यांना तशी दशा का प्राप्त झाली? तर त्यांनी अनाकुल स्वभावाला जाणले म्हणून तिथं ते निर्मोहतेला प्राप्त झालेत. म्हणतो ना काय, अनाकुल केवल सर्व विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह. असे ते अनाकुल स्वभावी भगवान आहेत, ते माझ्यावर प्रसन्न हो. निर्मम दशा आहे निर्जरा, निर्मल दशा आहे निर्जरा. कसे आहे? स्वतःची जी निर्मल दशा आहे त्याला सुद्धा सांगितलं, त्याचंच नाव निर्जरा आहे. म्हणजे मोह कुठं असतो? काय चाललंय जरा बघ, काय ते गजर आहे का? मोबाईल बरं जाऊ दे. गजर असते. नाही बंद. निर्मम दशा आहे निर्जरा म्हटलं ना, तर मला काय सांगायचं होतं की एक आर्मी मधले लोक होते आणि ते त्यांचं काहीतरी ट्रायल चालू होते. म्हणजे ते वरून एरोप्लेन मधनं काय करतात, जम्प करतात, त्याच्यातनं ते पॅराशूट लावून वगैरे प्रयत्न, त्यांचे सगळे ट्रायल चालले होते असे काय. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की 2-4 जण असे होते त्या प्लेन मध्ये आणि त्यांनी वरून त्यांना सोडलं.
दाखवलं हा तसं. तर तो ते गोष्ट सांगितली. एअरफोर्स मधले होते ना जे लोक, तर ते प्लेन मधून ते काय काय प्रयोग करत होते त्यांचे. आणि त्याच्यामध्ये एक मनुष्य होता की ज्याला क्रॅम्प आले होते पायाला वगैरे, त्यामुळे तो जरा सक्षम नव्हता. पण तर त्या मनुष्याला थोडंसं अनइझी होता तो, पण तरी सुद्धा काय म्हणायचं, वेळ झाली, दरवाजा उघडला आणि एक्झिट म्हणून सांगितलं त्या माणसाने. तर पहिले एक दोघं तिघ जण पडले बाहेर, आणि विमान होतं म्हणले 16,000 फीट उंच वर, आणि मग तिथून त्यांना जम्प करायचं होतं. मग ते दोघं तिघं जम्प केले. आता हा सांगणार होता की मला नाही जायची शक्ती किंवा मला नाही, मी जाऊ शकत वगैरे, पण ऑर्डर झाली आणि त्याला ढकललं बाहेर. तर ते पडले सगळेजण खाली. आता एक 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 करत ते जेवढ्या स्पीडवर असणार ते खाली येत असताना त्यांचं ओपन करतात ना पॅराशूट, आणि मग ते खाली येतात आणि व्यवस्थित लँड करतात. पण हा जो होता ना नेमकं, जो अशक्त झाला होता, त्याचं काहीतरी बांधण्यामध्ये वगैरे फॉल्ट झाली होती, आणि ते इतक्या स्पीडनी खाली येत होते सगळेजण, आणि ते ज्यांचं ओपन झालं ते बरोबर वेळेवर वाचले, म्हणजे खाली येईपर्यंत त्यांना. हा, पण आता ह्याचं काय झालं होतं की ते पॅराशूट ओपन होईना, आणि स्पीड तर अजून वाढला खाली येत असताना. आता त्याला वाटतंय आत्ता होईल, पण एका पॉइंटला ओपन झालं, पण तरी सुद्धा स्पीड कमी होईना. आणि सांगितलं की आता त्याला जमीन दिसायला लागली स्पष्ट, कळायला लागले की आपण जस्ट काही सेकंदात पोहोचणार आहे जमिनीवर, पण तरी सुद्धा तो बघतोय वर, तर त्याला कळालं कुठून तरी अडकलंय ते. आणि मग त्यांच्याकडे काहीतरी इमर्जन्सी पण असतं बहुतेक, पॅराशूट असं इमर्जन्सी, ते पण तो ओपन करायला जातोय, पण ते पण त्याला ओपन होईना. हा, आणि मग काय झालं, जमीन पोचली, जमिनीवर आला तो, जमीन नाही आली, जमिनीवर तो आला आणि उलटा पडला. काय झालं होतं, किती फीट वरून, 1600. काय व्हायचं, जगला हे विशेष म्हणायचं, पण तो असा उलटा पडला पाठीवर. त्यामुळं काय झालं, रीढची हड्डी असती त्याच्यामध्ये भरपूर फ्रॅक्चर झाले, आणि त्याला हालायलाच येईना, आणि तो पडला होता वाळवंटामध्ये, म्हणून जगला. वाळूवर पडला होता, त्यामुळे थोडं म्हणायचं काहीतरी, पण ऑब्व्हियसली एवढ्या हाईटवर नाही म्हणल्यावर ते काय व्हायचं ते झालं होतं त्याच्या शरीराचं काय तर. पण अजून तो जिवंत होता, पण इतकं त्याला वेदना सुरू झाल्या, इतकं तो ओरडायला लागला की कोण होतं तिथं बघायला. आणि पण ते त्यांचे सेन्सर्स असतात किंवा काय, त्यांना कळालं तो तिथं पडलाय म्हणल्यावर त्यांची गाडी आली, त्यांनी त्याला उचलून गाडीत घातलं, पण तोपर्यंत तो बेहोश झाला होता. आणि मग ते मध्ये मध्ये उठायचा, ओरडायचा, इतकं त्याला त्रास होत होता, आणि त्याला घेऊन गेलं, आणि सगळे चेकअप झाले, आणि त्यातनं सांगितलं त्यांनी की तुझ्या मणक्यातले 2-3 हाडांना फ्रॅक्चर झालेत, आणि ते मिसप्लेस झालेत असं जरासं काय, त्यामुळं तुला न उठता येणार, बसता येणार, चालता येणार, आता तर काहीच नाही. मग आता तो ॲक्सेप्ट केला, आता त्यावेळेस तर काय करू शकत नव्हता. मग त्याला 90 दिवस गेले. तुम्हाला 1.5 महिना ठेवायला सांगतात ना, 45 दिवस. मग ते झाल्यावर त्याला अजून 45 दिवस ठेवायला लावलं. असे 90 दिवस गेले, पण त्याच्यामध्ये काही जास्त प्रोग्रेस होत नव्हती. मग आता त्याला भय वाटायला लागलं की मी असंच राहणार का जिंदगीभर. मग तो प्रत्येक वेळी विचारतोय डॉक्टरांना, म्हणला मी याच्यातनं बाहेर पडणार की नाही, मी परत एअरफोर्स जॉईन करू शकणार की नाही, मला काहीतरी सांगा याच्यातनं काय उपाय. पण डॉक्टर काय सांगणार, डॉक्टर म्हणले मी आता काय सांगू शकत नाही. आता ह्याला काय म्हणायचं, ह्यानी होप्स ठेवायचे का डिप्रेस व्हायचं ह्याचा ह्याला पण कळेना, कारण समोर सगळं शून्य होतं भविष्य, आणि त्याच्यावरच होतं त्याचं लाईफ कारण, आणि तो नाही करू शकत होता काय. असे सांगितले. 6 महिने गेले. जस्ट तो काय आता बसायला लागला होता एवढंच, पण त्याला चालायला वगैरे काही शक्य नव्हतं, पण ते सुद्धा फार डिफिकल्टली करायचा तो. आणि मग त्यातून अजून 2 महिन्यांनी, असे 1-2 महिन्यांनी त्याला काय व्हायला लागलं, आता ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे, हे सारखं भावना व्हायला लागली. मग त्यांनी त्या एअरफोर्सवाल्यांना बोलवून घेतलं आणि विचारलं की मला चान्सेस किती आहे, मी याच्यातून बाहेर पडलो तर मला परत जॉईन करायला. तर त्यांनी त्यांचे रिपोर्ट्स वगैरे सगळे बघितले. डॉक्टरांशी सगळं कन्सल्ट झाल्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला याच्यामध्ये आता जॉईन करता येणार नाही, कारण आम्ही काय रिस्क घेणार आहे ना, आम्ही तुला काहीतरी करायला लावणार, त्यात तुला काहीतरी झालं तर परत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुला आता इथं यायला चान्स नाही. मग आता अजून त्याला काय व्हायला लागलं, कारण काहीच नाही ना, जॉब नाही हातामध्ये, ते नाही आहे घरात, पैसा नाही आहे, किंवा काय समोर ध्येयच नाही आहे काय जगायसाठी. तर त्याच्या डोळ्यासमोर एक त्याच्या वडिलांचं आणि त्याचा फोटो लावला होता, त्याच्या मागं एका पर्वताचं चित्र होतं. तर त्यांनी त्या चित्राकडे बघितलं त्या दिवशी, आणि त्याला
वडिलांशी बोललेले ते वचन आठवले. काय झालं होतं की त्यांनी दोघांनी असं प्रॉमिस केलं होतं एकमेकांशी की आपण एव्हरेस्ट चढायचं. आणि ते वडिलांनी त्याच्याकडनं बोलवून घेतलं होतं की कधी ना कधी भविष्यामध्ये आपण चढू किंवा आपल्याकडनं होऊ देते काम असं. मग ह्यानी प्रॉमिस केलं होतं की मी लाईफमध्ये एकदा तरी एव्हरेस्ट क्लाइंब करणार. आणि मग ते आता त्या डोळ्यासमोर आलं ना, त्याच्या अंतरंगातनं काय म्हणायचं, एक सेल्फ इन्स्पिरेशन म्हणतात ना, जागी झाली. आणि तो म्हणतो की काहीही होऊ देत, मी उभारला नाही उभारला पण मी एव्हरेस्ट क्लाइंब करणार. चेष्टा आहे. किती किलोमीटर आहे, किती उंच आहे? जास्त आहे अजून. जास्त एव्हरेस्ट रे भैया. 10,000 1 किलोमीटर वर. मला माहित नाही, जाऊ दे. समुद्र सपाटीपासून तेवढा आहे. तर ते क्लाइंब करणार असं त्यांनी सांगितलं. ध्येय ठरवलं आपलं, बरं का. आणि आता काय केलं, ते काय खेळ नव्हतं त्याच्यासाठी. एकतर शरीराची स्थिती अशी नव्हती, त्यात धन नव्हतं बरोबर, त्यात कोणी बरोबर गायडन्स नाही आहे, कोणी त्याला इन्स्पायर करणारं नव्हतं. पण तरी सुद्धा तो त्याचं रोजच्या रोज त्याची ती भावना दृढ होत चालली, नाही मला ते करायचंच आहे. राहू दे भैया, हाय तिथं हाय ते. आणि काय झालं, त्यांनी माहिती काढली अनेक ठिकाणाहून की त्याला कळलं अनेक असे स्पॉन्सरर असतात की जे तुम्हाला पैसा प्रोव्हाइड करतात आणि तिथं जाऊ शकता तुम्ही. आणि त्याला काय झालं, एक जीवनासाठी ध्येय मिळालं होतं की ते त्याला कळालं, जर मी एव्हरेस्ट क्लाइंब केलं तर मला आयुष्यभर नाही जॉब केलं तरी चालेल, कारण ते लोक प्रोव्हाइड करतात तेवढं. ते नाही का असं काय म्हणतात, जे झाले असं काय गिनीज रेकॉर्ड झालं त्यांचं वगैरे तर अवॉर्ड्स वगैरे देतात. हा असं पण असेल की, पण शेवटी हा तर असं त्याला कळालं की आपल्याला ते होऊ शकतंय. पण त्याला ते काय त्यासाठी नव्हतं करायचं. एक त्यांनी आपलं जीवनातलं एक विचार काय ध्येय ठरवलं होतं म्हणून त्याला गाठायचं होतं. आणि मग ते त्यांनी ठरवलं, त्याच्या अनुसार त्याचे काय काय व्यायाम सुरू केले त्यांनी. त्या डॉक्टरच्या अंडर त्यांनी सगळं आपलं रुटीन चेंज केलं आणि थोडी शक्ती बिल्ड करायचा प्रयत्न केला. आता तो हळूहळू चालू पण लागला. आणि पण पैसा नव्हता जवळपास. सांगितलं त्याला 50 लाख रुपयाची गरज होती. कशाला म्हणते तो, कशाला लागतात मला माहित नाही, पण त्यांनी सांगितलं तसं त्याच्यामध्ये. सगळंच असेल काय त्याच्यामध्ये त्यांचं. तर ते कोण देणार म्हटल्यावर त्यांनी अनेक ठिकाणी स्पॉन्सर शोधले, त्यांना कोण मिळतंय का वगैरे. पण सगळेजण त्याचं पहिल्यांदा काय म्हणायचं ते मेडिकल रिपोर्ट बघायचे. आणि ते तसं आहे म्हटल्यावर कोण रिस्क घ्यायला जात नव्हतं, कारण हे पैसा लावणार आणि हे फेल झाला तर काय करणार असं वगैरे. आणि असं करत करत त्याला अनेक दिवस गेले. आणि मग त्याला एक शेवटी कोणीतरी मिळालं, एक मित्र म्हणा, एक कोण असं मनुष्य मिळाला की ज्यांनी त्याचं ध्येय बघितलं, त्याची इच्छाशक्ती बघितली, त्याचं धडपड, त्याची धगस बघितली की नाही ह्याला इच्छा आहे, तर हा विश्वास टाकला त्याच्यावर की हा करणारच. आणि मग त्याला पैसा प्रोव्हाइड केला. आणि सांगितलं त्यांनी तशा कंडिशनमधनं, लय मोठी स्टोरी आहे, राहू दे तुम्ही बघा. फक्त मला सांगायचं होतं त्यांनी त्या ध्येयाला प्राप्त केलं. कसं केलं, आत्मविश्वासाने केलं. निर्जरा कशाची झाली सांगा, निर्जरा आपल्याला निर्जरा तर करायची आहे. निर्जरा झाली का नाही झाली, म्हणजे बाहेर सांगायचंय, दुःखाची त्यांनी निर्जरा केली, झाली त्याची तिकडं. त्यांनी एक ध्येय ठरवलं म्हणून त्या सगळ्या गोष्टींची मध्ये येणाऱ्या अडथळ्यांची निर्जरा करत तो पुढे सरकू शकला. पण आपण तसं करतोय का? तुमचं ध्येय आहे का, मला मोक्ष आहे, माझा आत्मस्वभाव आहे, हे ध्येय ठेवलंय का तुम्ही? त्या ध्येयाला जर निश्चित केलं तर पुढे सरकताना मग जे अडथळे येतील ते सहज निर्जरित होऊन जातात. पण आपण तसं करत नाहीये, त्यामुळं सगळ्या अडथळ्यांमध्ये अडकून तिथंच 16,000 वरून खाली म्हणजे गेलेलं असतं कुठंतरी वर, ते थोड्या कुठल्या मधल्या आदल्या उपदेशांनी वगैरे वर चढलेलं असतं, पण आपटायला वेळ लागत नाही. कुठंतरी मोह आला की आपण जमीनच दिसत असते आपल्याला खाली बघ, म्हणजे पोचलेलो असतो जमिनीवर. म्हणून अशी निर्मोह दशा आपल्याला कशी प्रगट होणार? जर बहिरंगामध्ये मोह असेल तर अवघड आहे.
म्हणून पहिल्यांदा त्याला जिंका, ते माझे परिणाम आहेत, बाहेर कुठल्या वस्तूनी नाहीये मोह. म्हणून काय घेतलं होतं पंढरपूरला आता? आपले भाव. सांगा काय घेतलं होतं सुनीता काकी? पंढरपूरमध्ये काय घेतलं होतं? आपले परिणाम सांभाळायला पाहिजे आपल्या भावानेच. वस्तू बंधाचं कारण नाही, वस्तू बंधाचं कारण, पदार्थ बंधाचं कारण नाही, तर आपले भाव. अध्यवसान भाव बंधाचं कारण आहे. म्हणून तुम्हाला निर्जरेचं कारण कोण आहे हो? निर्जरेचं कारण कोण आहे? बाहेरची वस्तू निर्जरेचं कारण नाही. कोणी तुम्हाला भेटलं म्हणून निर्जरा होणार, काही मिळालं म्हणून निर्जरा होणार. बाहेर काय नाहीये निर्जरेचं साधन. तिथं पण सांगितलं आपले परिणाम जेव्हा आपल्या परिणामीशी जोडणार त्यावेळेस तिथं निर्जरा होणार, अन्यथा नाही. किती वाजत? निर्मम दशा आहे निर्जरा. हो, चौथा एक वळ राहिली आहे. निर्मल दशा है निर्जरा, निज आत्मा की ओर बढ़ती भावना है निर्जरा. म्हणजे काय? 1.5 वर्ष झोपून होते पण काही जोडून आलंच नाही गे. जसं आहे तसेच राहिले. बर. मग आता मग काय राहिले झोपून, यायला लागलं हळूहळू चालायला. मग शक्ती आहे कुठे आहे? हाडात नाही आहे. हाडाच्या आत कोण आहे ना, त्याच्यात आहे. कोण आहे? 1.5 वर्ष ते झोपून होत्या, पण इच्छाशक्ती असती ना एक, सगळ्यांनी तेच सांगितलंय. तुमची विल पॉवर आहे ना जबरदस्त आहे, त्यामुळे तुम्हाला कुठले कर्म त्रस्त करू शकणार नाहीत. सगळे कर्म निर्बळ आहेत तुमच्या समोर. तुमच्या समोर नाही, तुमच्या समोर पण सांगायचं, त्यांच्याकडे बघू नका. कुठल्या कर्मात शक्ती नसते, आपण शक्ती देतो त्या कर्माला, आणि त्यामुळं स्वतः दुर्बळ बनतो. आमच्या कर्मांचा उदय असलाय, आम्ही काय करायचं असं म्हणणारा जीव कधीच वर चढू शकणार नाही. काय म्हणजे हो? त्रास झाला, रोग झाला, उदयाला वेदना सुरू झाल्या, काय करताय? हताश होताय पहिल्यांदा. तिथं जरा तर विचार येतोय का आपल्याला की ह्या कर्मांच्या उदयापासून मी कसं भिन्न आहे? त्याच्यामध्ये काही शक्ती नाहीये, शक्ती माझ्यात आहे. परीक्षा तिथं असतीये, आणि मग त्यावेळेस ती निर्जरा होणार, ती तुम्हाला घट्ट करणार. म्हणजे त्याच्या निमित्तात बळ मिळणार आहे. म्हणून सांगतायत काय? आपलं बळ वाढवा. कसं वाढणार? निजात्मा की ओर बढती भावना. तेच बळ आहे. ती निर्जरा म्हणा, त्यालाच बल म्हणा, त्यालाच अनुभूती म्हणा, स्वसंवेदन म्हणा, शुद्धोपयोग म्हणा. म्हणून निज आत्म्याच्या तरफ आपला पुरुषार्थ व्हायला पाहिजे. आपण स्वतःला जाणायला पाहिजे, तर आपल्याला सुद्धा सहज निर्जरा होणार. कर्मांचा भार वाढतोय ह्याचं भाव वासना असेल तर निर्जरा करायसाठी पुरुषार्थ होईल. म्हणजे मग असं आमचं मग अशी विचार आलं की आपण सांगतोय कर्मांकडे बघू नका, आणि मग आम्ही सांगलोय कर्मांकडे बघा. कसं? कर्म किती वाढलेत हे बघायचं का, किती गेलेत हे बघायचं का, मी निष्कर्म आहे हे बघायचं? फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्हीकडे बघा. कोणाकडं कोणाचं लक्ष बाहेर जायला लागलंय ना, त्याला सांगितलं बाबा ह्याच्या निमित्तात तू कर्म वाढवतोयस, तर तू आत्म्याकडे ये. आणि जो आत्म्याच्या अनुभूतीत आहे, आत्म्याच्या जागृतीमध्ये आहे, तर त्याला बाहेरून येऊ दे जाऊ देत, कर्मांची तेव्हा नसते फार. म्हणून सांगितलं कर्मांचा भार वाढतोय हे अज्ञानीला सांगायला लागलं का, त्याच्याकडे बघ आणि घाबर, त्याला तरी भी, भय करू देत, त्याचं तरी वाटू दे, त्याच्या निमित्तात तरी तू परावृत्त होशील. किती वस्तू आणल्या घरात तर समाधान होतो? आहेत, आवश्यक आहे तेवढं आहे घरात, का जास्त कमी आहे? दुसऱ्या वस्तूचा लगे मोह. म्हणूनच तुम्ही अनावश्यक घरात आणणार ना वस्तू, तर आला की परत अजून लॅपटॉप पाहिजे. काय आलं रे? म्हणजे ते वाढत जात. बरोबर आहे. नाही आता ते हँडसेटच बघा की ह्यांचे एक नवीन आलं की बाजारात म्हटले 2 वर्ष वापरलाय फोन, आता टाकून द्या म्हणले. सारखं बदलते असं मला म्हटले बरं का कोण कोण. म्हणलं आपल्याला काय त्याच्याबद्दल कुठलं येऊ देत नाही येऊ दे, आपल्याला एक तर त्यातून ज्ञान नाहीये काय, आणि घे टाकायचं आणि दुसरं घ्यायचं म्हणजे त्यामध्ये पहिला डोकं घाला. म्हणजे धर्माचं साधन म्हणून आपण वापरायला मिळालंय, वापरायचंय, नाहीतर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला म्हणजे भार वाढवताय का नाही ना तुम्ही? किती आहेत फोन? घरी एक, खिशात एक, ऑफिसात एक, एक ह्याचं एक त्याचं. म्हणजे त्याचं पण भार वाढतोय असं वाटतं का? किती दागिने घालायचे असते तो सुमंगल काकी? एक एक आपल्याला असते ना, काय म्हणायचं ते मंगळसूत्र. किती आहेत?
मोजू का? का तुम्ही मोजताय? एक या लग्नात, एक त्या लग्न, एक त्या फंक्शन मध्ये, एक माहेरी, एक सासरी, किती असते तो? कमी मोह होतच नाही. हा म्हणजे सांगायचंय भार, त्याचा भार नसतो. मोह थांबा जरा. किती घातलं तर गळ्यामध्ये त्याचा भार नसतो माणसांना, त्या बायकांना. तुम्ही किती तोळ्याचे घाला त्यांना आनंद असतो. आणि तेच आणून घाला बघू बेड्या, ओझेच्या ओझे बेड्या घाला बघू गळ्यामध्ये, त्याचं ओझं वाटणार. पण नवऱ्याने दिलंय किती, 5 तोळे 10 तोळे, किती असतं मोठ्याच्या मोठं, किती असतंय 5 तोळे 5 तोळे असतं. ओझं होतंय का नाही गळ्याला त्याचं? कसं 10 तोळ्याचं पण घालतात. म्हण काय शक्ती वाढली बायकांची. म्हणजे सांगायचं की असं भार वाढवतोय. मोह परत अजून मला अजून दुसरंच डिझाईन आलं मार्केटमध्ये. नाही ते एकच घालत नाही. नाही ते करायचे मला त्या दुकानात मिळते बघा ते मंगळसूत्र डिझाईन. मला घेऊन या बायकोला तुमच्या. दागिन्याचा मोह कधीच कमी कमी करायचा आपल्या मनात, पण करायला पाहिजे. नाही करत कोण. ते सांगतायत ना, तुम्ही देत राहणार तेवढं ते वाढत राहणार आहे. तुम्ही जिथं खंड करणार ना तिथं वैराग्य द्या, त्यापेक्षा राग देऊ नका म्हणते. आणि म्हटलं ना तेच की तुम्ही एक घालत नाही, ते 10 तोळ्याचं असलं तरी सुद्धा त्याच्याबरोबर अजून 10 असते. म्हणजे त्याचं का भार वाटत नाही. आणि तेच काय आपण इथं काय करायला आलो धर्मामध्ये, तर त्याचा भार वाटतो, ते ओझं वाटतं, नको वाटतं. म्हणून हे आपले परिणाम बदलायला पाहिजे. तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. म्हणून स्वतःकडे जावा. सांगताय का ध्यान? जाणा मी जाणणारा आहे. इंद्रिय ज्ञानाने जाणणार नाही, मी अतिंद्रिय ज्ञानाने जाणणारा आहे. मी न्यायक आहे. मीची फक्त जाणीव करा. मीला जाणण्यासाठी इंद्रिय लागत नाहीत. मी जाणणारा आहे, आहे, आहे. ओम, विसर. नमो